निवडणुका लागलेल्या आहेत त्या एकंदरीत आज कावलगाव सर्कल तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज कावलगाव या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती विकास आघाडी स्थापन झालेली आहे। आज तुम्ही एकंदरीत पाहताय राजकारणामध्ये पक्षविरहित ही आघाडी झालेली आहे, काय वाटतं आपल्याला? ही आघाडी सामाजिक आघाडी म्हणून उदयाला आलेली आहे। खरं तर ही आघाडी प्रस्थापित सत्ताधाऱ्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेकडून तयार आणि निर्माण केलेली आघाडी आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, आम्ही परभणी जिल्ह्यापासून कोसो दूरवर आमचं जिल्हा परिषद सर्कल आहे। विकासापासून आम्ही दूर आहोत। कुठल्याही स्थानिक मूलभूत सुविधा आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या नाहीत आणि आमचे लोकप्रतिनिधी आपली वेळोवेळी राजकीय भूमिका बदलत आहेत। अगोदर त्यांनी रासपमधून निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी यशवंत सेनेचा झेंडा हाती घेतला आणि बदलत्या वातावरणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपवासी झाले आणि त्यांच्या पाठीमागे जे सर्वधर्मीय जनतेने मतदान केलं त्या सर्वसामान्य लोकांचा आज त्यांनी विश्वासघात केलाय। त्या विश्वासघाताला ही जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे। एकंदरीत पाहता आज कावलगाव सर्कल मध्ये 11 गावे आहेत, धानोरा पंचायत समितीमध्ये 6 गावे आणि कावलगाव सर्कल कावलगाव गणामध्ये 5 गावे आहेत। एकंदरीत 11 गावातले हे सर्कल आहे। आज तुम्ही म्हणता की परभणी तुमच्यापासून कसं दूर आहे, एकीकडे नांदेड जिल्हा नांदेड आम्हाला आज ग्रामपंचायत एक विकसित संधी आहे। मतदार राजानं यावेळेस ठरवलं आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत गंगाखेड मतदारसंघाचे, तुम्ही जो प्रश्न मला विचारला की ग्रामपंचायत तुमच्या विकसित दिसत नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा। आपले लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा आतापर्यंतच्या इतिहासातले लोकप्रतिनिधी घ्या, लोकप्रतिनिधी हे विकासाच्या गोष्टी करतात। आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचे काही उद्योगाचे काही इतर ठिकाणामध्ये आपल्याला आणता येतील का उद्योग आपल्या मतदारसंघात याचा विचार करतात, पण आपले सुदैवाने लोकप्रतिनिधी याच्या पूर्णतः उलट्या विचाराने जाणारे आहेत। जो कार्यकर्ता त्यांच्या विरोधात स्वाभिमानाने उभा राहील त्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः हस्तक्षेप करतात आणि गावोगावच्या ग्रामपंचायतमध्ये विकासाची कामं कशी खोळंबली जातील, त्यांना विकासापासून कसं दूर ठेवता येतील, त्यांची बजेटची कामं असतील, विकासाच्या योजना असतील, आपल्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा आपल्या प्रशासनावर दबाव टाकून म्हणा, जी माणसं आपल्याकडे विचाराने येत नाहीत त्यांचा आर्थिक नाडी धरायची, त्या गावाचा विकास होऊ द्यायचा नाही, या पद्धतीनं लोकप्रतिनिधी आमच्यासोबत वागतात। म्हणून सर्वसामान्य जनतेनं लोकप्रतिनिधीच्या या चुकीच्या प्रवृत्तीला या ठिकाणी गारण्यासाठी या सर्वसामान्य तरुणांना एकत्र आणून ही आघाडी तयार केली आणि ही आघाडी निश्चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी आम्हाला परिपूर्ण वाटते। आजच आमचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संदीपभाऊ ढगे यांनी स्वखर्चातून या जिल्हा परिषद सर्कल विकासापासून रस्त्यापासून दूर असल्यामुळं एक आपल्या निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच त्यांच्या संदीपभाऊ ढगे मित्रमंडळाकडून अँब्युलन्स देण्याचं आजच जाहीर केले आणि हा निर्णय खरंच खूप चांगला आहे। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेला हा त्यांचा निर्णय, त्या निर्णयाला आम्हाला आमचं अनुमोदन आहे। आम्हाला तो निर्णय त्यांचा नक्कीच आवडला। जनता या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार साहेब असतील, लोकप्रतिनिधी साहेब असतील, त्यांच्या दडपशाहीला उत्तर देतील हा आम्हाला विश्वास आहे। आजचा युवक राजकारणापासून दूर जात आहे। आजचा युवक जो आहे तो राजकारणाशी त्याला काही घेणं देणं नाही। तो म्हणतो की मला फक्त मटण पाहिजे, दारू पाहिजे। तुम्ही म्हणलात की युवकांना दारू आणि मटण लागतंय, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। आमचं सर्कलच शिवराय, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांचं सर्कल आहे। समतावादी विचार, सर्वसामायिक विचाराची बीज पेरणी या सर्कलमध्ये कैलासवासी मारुतराव पिसाळ साहेब असतील, माझे वडील कैलासवासी डॉक्टर प्रभाकरराव चव्हाण असतील, यांच्यासारख्या माणसांनी पुरोगामी विचाराची बीज या सर्कलमध्ये रोवलेली आहेत। तरुणही त्या विचारानं चालणार आहेत, पण या सर्कल या मतदारसंघाचे आमदार जे आहेत त्यांना स्वतःच्या धनशक्तीवर इतका घमंड आहे, स्वतःच्या धनशक्तीवर ते इतका घमंड करतात, अहमपणा करतात आणि त्यांना वाटतं की पैशाच्या जीवावर मी या सर्कलवर काहीही करू शकतो, म्हणून त्यांनी आज 100 किलोमीटरचा वरचा उमेदवार या ठिकाणी आणलेला आहे। पण त्यांना आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवून देऊ, इथला तरुण त्यांना यावेळेस दाखवून देईल की यावेळेस कुठल्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाहीत। आम्हाला आमच्या सर्कलचा विकास हवाय, आमच्या परिसरातला माणूस हवाय आणि ते आम्ही साध्य करू आणि आमदार साहेबांना या मतदारसंघामध्ये या मतदानाच्या माध्यमातून नक्कीच आम्ही धडा शिकवू। बरोबर आहे।